नमस्कार मंडळी, मकर संक्रांती स्पेशल मी तेलावरची पुरणपोळी बनवली होती। मग म्हटलं हा व्हिडिओ सुद्धा अगदी तुम्हा सर्वांच्या सोबत शेअर करू। याकरिता हरभरा डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे 2 ते 3 वेळा। त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून 2 तासाकरिता भिजत ठेवली। त्यानंतर कुकरमध्ये हरभरा डाळीचे तिप्पट पाणी घेतले। पाण्याला चांगली उकळी काढून घ्यायची। उकळलेल्या पाण्यामध्ये भिजवलेली हरभरा डाळ घातलेली आहे। तसेच पाव चमचा हळद पावडर आणि पाव चमचा तेल घातलेला आहे। हळद पावडर घातल्यामुळे पुरणाला कलर एकदम चांगला येतो। आणि कुकरच्या मध्यम गॅसवरती 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊ। पीठ मळताना त्यामध्ये हळद पावडर आणि मीठ घातलेलं आहे। पुरणपोळीसाठी पीठ मळताना निम्म गव्हाचं पीठ आणि निम्मा मैदा मी घेतलेला आहे। त्यामुळे पुरणपोळी खूप मऊ आणि लुसलुशीत बनते। पुरणपोळीसाठी जे पीठ वापरले आहे त्यामध्ये अर्धे गव्हाचे पीठ आणि अर्धा मैदा वापरलेला आहे। त्यामध्ये हळद पावडर टाकून पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। हळद पावडर टाकल्यामुळे पुरणपोळीला सुंदर असा कलर येतो। थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। पण ते पीठ चपातीप्रमाणे न मळता एकदम सैलसर अशा पद्धतीने मळायचं आहे। हाताला थोडा पाण्याचा आणि तेलाचा हात लावून हे पीठ आपल्याला अगदी परातीमध्ये आपटून घ्यायचं आहे। ज्यामुळे हे पीठ चिकट होतं आणि पुरणपोळी सुद्धा खूपच सुरेख आणि मऊ लुसलुशीत बनतात। तुम्ही बघू शकता की पिठाला वरती खेचले असता पिठाची एक तार तयार होते। म्हणजेच ते पीठ आपले पुरणपोळी बनवण्यासाठी तयार झालेले आहे। ते अजिबात मध्ये तुटत नाही। डाळ भिजवून वापरल्यामुळे डाळ अगदी पूर्णपणे एकसारखी शिजलेली आहे। डाळीमध्ये घालण्यासाठी या ठिकाणी मी गूळ बारीक चिरून घेतलेला आहे। तसेच बडीशेप, वेलदोडे, जायफळ आणि सुंठ मिक्सरला मी बारीक पूड करून घेणार आहे। ज्या कुकरमध्ये डाळ शिजवली अगदी त्याच कुकरमध्ये मी डाळ अगदी सर्वप्रथम व्यवस्थितपणे कुस्करून घेतली आणि त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला अर्धा किलो गूळ घातलेला आहे। अर्धा किलो डाळीसाठी अर्धा किलो गूळ वापरलेला आहे। तसेच वेलची पावडर, जायफळ पावडर आणि सुंठ पावडर घातलेली आहे। एकसारखं मध्यम गॅसवरती हे पुरण आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि त्यामधील पूर्णपणे पाणी आपल्याला मंद गॅसवरती आटवून घ्यायचं आहे। तसेच हे पुरण अगदी गरम असतानाच पुरणाच्या चाळणीमधून आपल्याला पुरण बनवून घ्यायचं आहे, जेणेकरून हे पटकन पुरण बनलं जातं। तुम्ही बघू शकता पुरण सुद्धा बनवून तयार झालेलं आहे। तसेच आपली पुरणपोळीसाठीची जी कणिक आहे ती सुद्धा चांगल्या प्रकारे भिजलेली आहे। तर छोट्या आकारामध्ये कणकेचा गोळा घेतलेला आहे आणि त्याच्या दुप्पट मी पुरण या ठिकाणी घेतलेला आहे आणि अंगठा आणि बोटांच्या मदतीने गोलाकार फिरवत आपल्याला हा उंडा पूर्णपणे बंद करून घ्यायचा आहे। दोन्ही हाताला तेलाचा वापर जास्त प्रमाणात करा, कारण की आपल्याला तेलावरची पुरणपोळी बनवायची आहे। त्यानंतर पूर्ण पोळपाटाला मी या ठिकाणी अगोदरच तेल लावून घेतलेलं आहे, लाटण्याला आणि पोळपाटाला। तसेच या ठिकाणी पुरणपोळी ही तेलावरची बनवत असताना आपल्याला जास्त दाब देऊन ही पुरणपोळी बनवायची नाही, तर एकदम हलक्या हाताने आणि पोळपाट अगदी गोलाकार फिरवत ही पुरणपोळी बनवायची आहे। अगदी पटकन आणि हलक्या हाताने ही पुरणपोळी बनवून तयार होते। तसेच ही तेलावरची पुरणपोळी अगदी 2 दिवस मऊ आणि लुसलुशीत आहे त्याच प्रकारे राहते, अजिबात कडक बनत नाही। त्यानंतर अगदी हलक्या हाताने आपल्याला लाटण्यावरती ही पुरणपोळी फिरवून घ्यायची आहे गोलाकार आणि त्यानंतर मध्यम गॅसवरती पूर्ण तव्याला मी अगोदर तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ही पुरणपोळी लाटण्याच्या मदतीने आपल्याला तव्यावरती पसरवून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता की पुरणपोळी फुगलेली आहे। त्यानंतर आपल्याला ही पुरणपोळी पलटी मारून घ्यायची आहे आणि बघू शकता की पुरणपोळी टम्म अशा प्रकारे फुगलेली आहे। पिठावरच्या पुरणपोळीला आपण तेल लावतो, पण ही तेलावरच लाटलेली पुरणपोळी असल्यामुळे तेल लावायची अजिबात गरज पडत नाही। पूर्णपणे मंद गॅसवरती ही पुरणपोळी आपल्याला अगदी अलटी पलटी करून खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता की या पुरणपोळीला सुंदर, सुरेख आणि अप्रतिम असा कलर आलेला आहे। अशा प्रकारे मी सर्व पुरणपोळ्या बनवून घेतलेल्या आहेत। ही तेलावरची पुरणपोळी अगदी खाण्यासाठी तयार झालेली आहे आणि सर्व पोळ्या ह्या मऊ आणि लुसलुशीत अशा स्वरूपाच्या बनलेल्या आहेत। तर मंडळी, तुम्हाला जर ही माझी पुरणपोळीची रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला नक्की शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।